स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्ता हो. आज आपण स्वामी समर्थांचा एक अतिशय सुंदर संदेश जाणून घेणार आहोत. हा संदेश आपल्या जीवनात धैर्य, आपल्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी येतात. कधी आर्थिक चिंता असते, कधी घरातील समस्या, तर कधी मन अस्वस्थ असते. अशा वेळी श्री स्वामी समर्थांचा जप करावा. मन शांत होते व टेन्शनही दूर होते. मी तुम्हाला एक अशी कथा सांगते, श्रद्धा आणि विश्वास. ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच तुमचे मन एकदम हलके होणार आहे. एक गरीब शेतकरी रोज श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करत असे. एकदा त्याच्या शेतात मोठा दुष्काळ पडला. पिके वाळू लागली आणि गावातील लोक निराश झाले. शेतकरी अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी गेला. त्याने विनवणी केली, स्वामी, माझे सर्व काही या शेतीवर आहे. आता काय करू? स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, प्रयत्न सोडू नको. शेतकरी परतला. त्याने निराश न होता शेतीची काळजी घेत राहिला. काही दिवसांनी अचानक जोरदार पाऊस झाला. त्याचे पीक वाचले, तर अनेकांनी आधीच शेती सोडल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले. या कथेचा बोध, श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नव्हे, श्रद्धेसोबत सातत्यपूर्ण प्रयत्न आणि धैर्य आवश्यक असते. संकटाच्या काळात विश्वास टिकवून कर्म करत राहणे हाच श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचा महत्त्वाचा संदेश आहे. श्री स्वामी समर्थांचा प्रसिद्ध मंत्र, श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. आणि त्यांचे आश्वासक वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि दिवसातून 5 ते 10 मिनिटं नक्कीच श्री स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.